माहीत नव्हतं की आयुष्यात अशी पण वेळ येईल, मरायची इच्छा होईल आणि जगावं पण लागेल. तर नमस्कार, स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर खूप दिवसानं व्हिडिओ करते. तर थंबनेलवर तुम्ही बघितलंच असेल आणि बऱ्याच कमेंट्स पण येत होत्या. आणि मला म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की एक माझ्या जीवनातली एक आठवणसुद्धा राहील. आणि म्हणजे आपली काही चुकी नसताना कोणाकोणाचं काय काय ऐकून घ्यावं लागतं हे सुद्धा कायमस्वरूपी लक्षात राहील की बाबा तो दिवस माझ्यासाठी खूप कठीण होता किंवा काळाचा होता. आणि एवढे दिवस मी दुःख सहन करून शेवटी माझ्या हातात काहीच नाही राहिलं. आणि खूप म्हणजे खूप आहे, म्हणजे मी एखादा व्हिडिओ सोडला की मला कमेंट्स येतात काय झालं वगैरे. आणि मी ह्याच्यातनं सावरायचा खूप प्रयत्न करते. आणि आज बरोबर 20-22 दिवस झालेले आहेत, तरी पण मी त्यातून काही वर आलेली नाही आहे. तर खूप प्रयत्न करते की आपण व्हिडिओ बनवावा, त्यात आपला टाईमपास होईल. बऱ्याच गोष्टी मी करायचा प्रयत्न करते पण काय होत नाही आहेत. आणि मी जर व्हिडिओ केलं तर जे आपले असतात ना जवळचे बघणारे, ते म्हणतील हिला काही दुःख वगैरे नाही आहे, म्हणून मी व्हिडिओ पण टाकत नाही. म्हणजे व्हिडिओ करत नाही आहे किंवा टाकत नाही, म्हणजे माझी तशी हे पण नाही आहे, म्हणजे तब्येत पण नाही आहे तशी. खूप म्हणजे वाचणार नव्हते, त्यातून मी वापस आलेली आहे, अशी एक माझी परिस्थिती आहे आणि तब्येत आहे. तर आज 20-22 दिवस झालेले आहेत. हा व्हिडिओ कधी येईल तोही मला माहिती नाही, म्हणजे मी कधी पोस्ट करेन माहीत नाही. कारण की मी 20-22 दिवसानंतर आज आंघोळ वगैरे केलेली आहे. म्हणजे तुम्ही म्हणताल 20-22 दिवस केली नव्हती. हो, मी आंघोळ वगैरे काहीच केली नव्हती. तर बऱ्याच जणांना माहिती आहे की मी प्रेग्नेंट होती. आणि म्हणजे ते पण मी आता सुरुवातीला म्हणजे शेवटी माहीत केलं होतं. मी सोशल मीडियावर कधीच काही सांगितलं नव्हतं पर्सनल वगैरे. तर नाही, म्हणजे मला खूप ह्याच्यात खूप वाईट झालंय माझ्यासोबत. की आपण एखाद्या झाडाला पाणी घालतो, मोठं करतो, आणि ज्यावेळेस आपल्याला त्याचं फळ येणार असतं आणि ते सुकून जातं, ते दुःख माझ्या नशिबात आलं होतं. म्हणजे मी ज्यावेळेसपासून कळालं होतं की त्यावेळेसपासूनच मी आजारी पडायची, सारखी आजारी पडायची. पण शेवट असा होईल की जोपर्यंत माझं जीवन आहे, म्हणजे मी मी जिवंत आहे तोपर्यंत हा दिवस म्हणजेच 31 डिसेंबर दिवस मी कधीच विसरणार नाही आहे. काय झालं, कसं झालं किंवा कशामुळं झालं हे काय मी एवढं डिटेलमध्ये तर नाही सांगू शकणार. पण मी एखादा जुना पुराणाच एखादा व्हिडिओ, म्हणजे मी नवीन व्हिडिओ तर काय बनवत नाही आहे. तर म्हणजे तो पण मोबाईल हातात असतो आणि एखादं काय वाटलंच तर मग मी ते जुने व्हिडिओ सोडते. आणि मोठे तर काही व्हिडिओ आज 20-22 दिवस झालं मी सोडलेलेच नाही आहेत. व्हिडिओ आहेत माझे ज्यावेळेस ही घटना घडायच्या अगोदर जी व्हिडिओ होते ते व्हिडिओ आहेत माझ्याकडे, म्हणजे मोठे व्हिडिओ आहेत. आणि शॉर्ट पण मी व्हिडिओ बनवत नाही आहे कुठलाच, म्हणजे काहीच बनवत नाही आहे. फक्त मोबाईल कसा असतो हातात आणि इकडं तिकडं कुठंच फिरायचं नाही आहे किंवा काही नाही, बसून असते आणि मोबाईल हातात असतो. आता हातात असल्यावर माणूस बघतच ना, मग ती व्हिडिओ मी सोडते. बाकी नवीन व्हिडिओ वगैरे काढत नाही. तर एखादा व्हिडिओ सोडला की कमेंट येतात, तू प्रेग्नेंट आहे, टेन्शन नको घेऊ, किंवा बऱ्याच गोष्टी, म्हणजे बरेच जण असं असतात की आपली काळजी करणार असतात, काळजीपोटी म्हणतात की तू हॅपी राहा. पण त्यांना मी प्रत्येक कमेंट्समध्ये उत्तर नाही देऊ शकत की बाबा माझ्यासोबत असं घडलं आहे. आणि खरंच खूप जणांना काळजी आहे. पण त्या काळजी म्हणजे नाही का, म्हणजे जे आहेत एक दोघं, म्हणजे ज्यांना कोणाला थोडंफार माहितीचं असेल किंवा नसेल, मला नाही माहिती आहे. मी तर नाही कोणाला सांगितलेलं. जे जवळचे असतात त्यांनाच माहिती असतात अशा गोष्टी, म्हणजे जे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये वगैरे असतात त्या.
तर त्या दिवशी खूप म्हणजे म्हणजे तो दिवस खूप माझ्यासाठी वाईट वाईट म्हणजे खूप वाईट आहे. लोक सेलिब्रेट करतात वगैरे आणि इथून पुढं सुद्धा तो दिवस आला की मला ते दिवस आठवण की बाबा असं आलं होतं आणि असं गेलं. आणि आता सुद्धा मी ना म्हणतात अशा ह्याच्यात रडायचं नसतं, नाही विसरू शकत आहे मी, पण आता सुद्धा मी नाही विसरू शकत त्या गोष्टी. खूप सहन केलं होतं, खूप दुखत होतं, तरी पण सहन केलं. आणि खूप म्हणजे ज्या गोष्टी नाही आहेत आपल्याला, ज्या माहिती नाहीत, ह्या गोष्टीसुद्धा केल्या, खाल्ल्या, खूप काय काय केलं. काय झालं, कसं झालं, नाही मी सांगू शकत डिटेलमध्ये. काळजी करणाऱ्यांनी काळजी केली, बोलणारे बोलून गेले, पण विसरणारे विसरून गेले. आणि जर मी व्हिडिओ टाकत केले तर म्हणतील हिला काही दुःख नाही. आपण ह्या व्हिडिओ मागलचं एक कारण आहे. हा व्हिडिओ जर मी पोस्ट केला, मला माहीत नाही मी करेल की नाही, पण मला करायचं आहे. हा व्हिडिओ मागलचं पोस्ट करण्याचं कारण एक आहे की तो दिवस मी कधीच विसरणार नाही. म्हणजे जोपर्यंत मी आहे, माझं यूट्यूब चॅनल तर कुठं जाणार नाही आहे. मोबाईल गेला, मी व्हिडिओ नाही टाकले तरी कायमस्वरूपी की लक्षात राहील की बाबा मी हा व्हिडिओ बनवला होता आणि त्यावेळेस मला किती दुःख होईल. म्हणजे असेल आता हे विसरणार दुःख मी कायमचीच नाही आहे. आणि म्हणतात अशा परिस्थितीत रडत नसतात वगैरे, तर कसं असतं, मी रडली तर घरचे पण असतातच आणि ओरडतात, काही आई वगैरे रडतात काही. आतासुद्धा दार लावलेलं आहे आणि गपचूप हा व्हिडिओ मी बनवते. ते पण ते 20-22 दिवसानंतर मी एकदम अशी थोडीशी नॉर्मली बसता उठता येते मला. त्यामुळं मला बसता उठता पण येत नव्हतं आणि माझं बाळ तर गेलंच होतं. पण त्यात अशी कंडिशन झाली होती की मीही राहील किंवा नाही राहील, म्हणजे माझी ही गॅरंटी नव्हती. म्हणजे थोडाफार 10-15 मिनटं जर ऑपरेशनला उशीर होत होता तर मी हे आज तुम्हाला बघायला नसती. म्हणजे तुम्हाला म्हणण्यापेक्षा माझ्या घरच्यांना, म्हणजे ज्यांना मी हवी आहे त्यांना. ज्यांना कोणाला नको हवे आपण ते कोणाच्या मनातलं नाही ओळखू शकत. पण मेन म्हणजे माझा मुलगा, त्यांना कोण नसतं म्हणजे नाही का. तर अशी गोष्ट माझ्या आयुष्यात घडलेली आहे. त्यामुळे मी व्हिडिओ काही टाकत नाही आहे. जे जुने व्हिडिओ आहे तेच टाकत होते. आणि मी आता पूर्ण असं म्हणजे व्हिडिओ करायला गेलं होतं थोडंफार वाईट वाटतंयच. पण असं मला एक मन वाटतं की मी पहिल्यासारखी नॉर्मल व्हावी, पहिल्यासारखं राहायचा प्रयत्न करावा. म्हणजे जे की व्हिडिओ वगैरे करत होते, रील्स वगैरे, तसं करायचा प्रयत्न करावा, पण नाही होते. म्हणजे मी ती नाही करू शकत नाही आहे किंवा माझ्याकडनं होत नाही आहे. तर मी आता ह्या व्हिडिओमधनं सगळ्यांना, म्हणजे जे कोणी माझ्या जवळचे बघतील त्यांना गैरसमज होऊ नये म्हणून सुद्धा, आणि जे माझी काळजीपोटी मला खूप कमेंट्स येत होत्या की काय झालं आहे, काही नाही, हॅपी राहा वगैरे, तर त्यांच्यासाठी सुद्धा. आणि तुम्हाला जसं की मेन म्हणलं की मेन माझ्यासाठी की हा तो दिवस मी कधीही विसरणार नाही आहे. मला किती दुःख देऊन गेलं तर 2024 शेवटच्या क्षणी. आणि तिथून पुढचं तर नाही मला माहीत आहे. पण मी असं ना, माझं बाळ माझ्या डोळ्याने बघितलं होतं. म्हणजे नाही सांगू शकत आहे. म्हणजे असं वाटतच नव्हतं की ते गेलं आहे म्हणून. नाही का म्हणतात ना, ऑपरेशन करताना भूल वगैरे देतात. पण मी सगळं पाहिलं होतं. म्हणजे ते कसं दिसतंय, कसं नाही, असं खूप म्हणजे ते डोक्यात म्हणजे अजूनसुद्धा आहे की बाबा ते किती छान दिसत होतं. म्हणजे कसं दिसत होतं मी सगळं इमॅजिन करू शकते. मी त्याला पाहिलं होतं. काही जणांना दाखवत नाही, पण तिथं कंडिशन अशी झाली होती की खूप बेकार, म्हणजे नाही का, ते डॉक्टर दाखवत नसतात म्हणे. पण मी त्यांना काहीतरी बोलले होते म्हणे, म्हणजे नाही का, ऑपरेशन करताना की नाही का, मी त्यामुळं ते मग माझ्या घरच्यांना म्हटले की तिला बाळ दाखवा, नाही तर ती आम्हाला खालीवरी काहीतरी बोलल, असं काहीतरी तिथं झालं होतं. त्यामुळं मला दाखवलं होतं, नाही तर ते दाखवत नसतात म्हणे.
तर मी पाहिलं होतं त्या म्हणजे माझ्या बाळाला मुलगा होता, दुसरा मुलगाच होता. तसं घरच्यांना म्हणजे मिस्टरांना वगैरे मुलगी पाहिजे होती. पण असो म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो, कोणाला नको असतं का? आणि खूप सुंदर दिसत होता. एवढीच आठवण आहे की मी त्याला पाहिलं होतं. मला म्हणजे असं म्हणजे हे करायचं होतं. म्हणजे खूप म्हणजे नाही शब्दात नाही सांगू शकत मी. तर असो एवढंच सांगायचं होतं की बाबा असं ना असं झालं आहे, त्यामुळे मी व्हिडिओ करत नव्हते. म्हणजे मलाच कमेंट्स येत होत्या आणि हा दिवस म्हणजे तो दिवस मी कधीच विसरणार नाही. आणि ह्या व्हिडिओमधनं ते माझ्या आठवणीत राहील कायमस्वरूपी. म्हणजे व्हिडिओमधनं नाही, हा व्हिडिओ जरी कधीतरी पुढं भविष्यात बघितला तरी मला ते दिवस आठवतील की कोणी मला साथ दिली, कोणी मला दुःख दिलं, काय त्रास झाला हे सगळं. आणि हे डिटेलमध्ये तर मी पर्सनल तर माझं काहीच नाही आहे ह्याच्यात सोशल मीडियावर, त्याच्यामुळे इथंही सुद्धा सांगू शकत नाही आहे. पण माझ्यावर जी वेळ आली ना ती खरंच कोणावर नाही. आणि खरंच सगळ्यांनी म्हणजे जे असतात प्रत्येकजण काळजीच घेत आहे. मीही काळजीच घेत होती. मी पुण्यात होती तेव्हा तरी आजारी पडत होती, पण इथं आल्यापासून मी कधी आजारी पडली नाही आहे, मला कधी त्रास झाला नाही आहे. पण नको असं देवाला ते माझ्यापाशी ठेवायचं नको असेल माझं बाळ म्हणून देवानं नेलं. आणि इथून पुढं देव म्हणजे माझ्यासाठी एक दगडच राहील. देव नाही, देव असता तरी माझ्यावर वेळ आली नसती. ज्यावेळेस मी गाडीमध्ये होती त्यावेळेस कंटिन्यू देवाचं नाव होतं माझ्या तोंडात, की देवा असं देवा तसं. पण देव नाही आहे हे त्या दिवशी मला कळालं. काही देवाचं नाही. देव ते म्हणतात एक लोक खूप हे करतात देवाचं, म्हणजे देवाला मानत नाहीत. मी देवाला खूप मानायची. आज कळते की देव हा एक फक्त दगड आहे, बाकी काही नाही आहे. तर असो व्हिडिओ मी इथंच बास करते, स्टॉप करते. ज्यांनी मला आतापर्यंत साथ दिली त्यांचं तर थँक्यूच आहे. आणि तर आता मी इथून पुढं जेवढा होईल एवढा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ करायचा, म्हणजे मी विसरल त्यातनं, बाकी काही विसरणार नाही आहे. फक्त थोडंसं माझं म्हणजे ज्यावेळेस मी झोपते ना त्यावेळेस मला असं झोप येत नाही. म्हणजे डोक्यात ते पाहिलेलं, अचानक दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर म्हणले की बाळ नाही, ते विचार, असं झोप लागत नाही. खूप आहे काय सांगायसारखं, पण ज्यावेळेस मी सांगेन ना त्यावेळेस मला रडायला नाही आवडत. असं वेळ आल्यावर तेही सांगल किंवा नाही सांगल मला नाही माहिती. आज 22 दिवस झालेत. 31 डिसेंबर, आज 21 तारीख आहे. तर बघू 22 काय किती दिवस असतील काय माहीत नाही.